नमस्कार मैत्रिणींनो, जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मी आज तुम्हाला घरच्या घरी हरभऱ्याची डाळ कच्च्या डाळीसारखी कशी बनवायची ते सर्व माहिती स्टेप बाय स्टेप सांगत आहे. तुम्ही ती व्यवस्थित फॉलो करा आणि तुमची ही डाळ अशी मस्त आणि छान बनवा. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. मी इथे हरभऱ्याची शेवटची जी गोणी होती का त्या गोणीची डाळ करण्यासाठी घेतली आहे, कारण त्यात भरपूर प्रमाणात खडे होते. ते खडे निवडण्यासाठी आणि पुन्हा विकायला देण्यासाठी मला खूप मोठा प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे मी त्याच हरभऱ्याची डाळ करण्याचा निर्णय घेतला. मी सर्व हरभरे व्यवस्थित चाळून स्वच्छ करून घेतले. त्यानंतर ते हरभरे मी मोजून घेतले. आमच्याकडे मोजण्यासाठी अदुली वापरतात. तुम्ही काय वापरतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, मी घेतलेल्या अदुलीने सर्व हरभरे मोजून घेते. ही अदुली साधारण 2.5 किलोची असेल. मी याप्रमाणे सर्व हरभरे मोजून घेतलेले आहेत. तुम्ही या पद्धतीने हरभरे मोजून घ्या आणि त्या पुढील स्टेप फॉलो करा. मी ते हरभरे खड्याचे असल्यामुळे त्यात मातीचे खडे भरपूर आहेत. त्यामुळे हे हरभरे मी मोजल्यानंतर 2 ते 3 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर भिजवण्याची प्रक्रिया करणार आहे. चला तर मग तुम्ही वेळ न घालवता पुढील व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐका. तुमची डाळ या पद्धतीने केल्यावर अजिबात बिघडणार नाही. चला मग आता मी घेतलेले सर्व हरभरे भिजवून व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतर त्यात पाणी घालून त्याच्यावरती तरंगणारे घाटे काड्या ते काढून वेगळं करते आणि नंतर त्यात राहिलेले खडे हे वेगळे करते. खडे वेगळे झाले की मातीचे खडे असल्यामुळे ते पाण्यात लगेच विरघणार आहेत आणि जर खडे दगडाचे असले तर ते विरघळत नाहीत. त्यामुळे आपण हे हरभरे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. पहा किती घाण पाणी निघालेलं आहे. घाण पाणी म्हणजे हे माती आहे. माती त्यात मिक्सली की विरघळून गेली आणि स्वच्छ आपले हरभरे असे राहणार आहेत. मी आता हे हरभरे वैचून घेते. वैचून म्हणजे हलक्या हाताने वरचे हरभरे उचलून घ्यायचे आणि खाली मातीचे खडे राहतात. माझ्या हरभऱ्यात मातीचे खडे थोड्या प्रमाणात आहे, ते वैचून घेतले की राहणार आहे. मी स्वच्छ पुन्हा एका टपामध्ये ते हरभरे काढून घेते आणि पुन्हा डबल एका पाण्याने स्वच्छ असे धुवून घेते. तुमच्या हरभऱ्यात जर खडे नसले तर तुम्ही हे हरभरे एकाच पाण्याने धुवू शकतात, परंतु 2 पाण्याने हरभरे धुतल्यावर जास्त पिवळी आणि स्वच्छ डाळ येते. त्यामुळे हे हरभरे तुम्ही 2 पाण्याने धुवून घ्या. मी ते स्वच्छ असे हरभरे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर हरभरे धुवून होईपर्यंत मी खाली चुलीवर आणि गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे. गॅसवर पाणी कोमट करायला ठेवले आहे. आपण नंतर आता हे स्वच्छ करून घेतलेल्या हरभऱ्यात कोमट पाणी घालणार आहोत आणि कोमट पाणी घातल्यानंतर 3 ते 4 तास भिजून देणार आहोत. तुम्ही कोणत्या प्रकारे डाळ करता आणि करत असाल तर कोणत्या पद्धतीने करता ते मला नक्की सांगा. कुणी ही हरभऱ्याची डाळ हरभरे लगेच तेल पाणी लावून ठेवतात आणि नंतर डाळ करतात, परंतु ती डाळ पुरणासाठी लवकर शिजत नाही. या पद्धतीने केलेली डाळ एकदम छान आणि मस्त अशी शिजते. चला तर मग आता पुढील कृती पहा. मी हरभऱ्यात अगोदर गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडेसं गार पाणी टाकलेलं आहे. जास्त गरमही पाणी नाही आणि जास्त गारही पाणी नाही, कोमट प्रमाणात पाणी आहे. आता या पाण्यात आपण साधारण 3 ते 4 घंटे हरभरे भिजून घेणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढील प्रोसेस दाखवते. हरभरे भिजायला टाकल्यानंतर पुन्हा एकदा हात घालून चांगले स्वच्छ करून घ्यायचे. त्यावर पुन्हा एक अर्धी काडी कचरा येतो, तो पण वेगळा करायचा. चला, आता मी पूर्ण व्यवस्थित भिजल्यानंतर हरभरे तुम्हाला दाखवते. आता 2 ते 3 घंट्यानंतर आपले हरभरे व्यवस्थित आणि मस्त अशी छान फुगलेले आहेत, म्हणजे मिरी पडली आहे. त्याचे कातडे थोडे गोळा व्हायला लागले की आपण समजायचे आपले हरभरे भिजले आहेत. आता मी घेतलेले हरभरे एका चाळणीत काढून घेते आणि पाणी निथळून घेऊन एका पोत्यात किंवा गरम ठिकाणी ठेवते. मी हे हरभरे साधारणपणे फक्त अर्धा घंटा गरम ठिकाणी ठेवले आणि पुन्हा वाळू घातली. असं केल्याने आपल्या हरभऱ्यात आपल्या डाळीत डोळेही अजिबात येत नाही व एक अर्धा हरभराही निसटत नाही. पहा किती छान आणि असे टम्म फुगले आपले हरभरे. ते मी पोत्यात भरून घेते. पोत्यात भरायला गेले परंतु पोतं फाटकं होतं. मी पुन्हा ते पोतं एका थपडावर विचून घेतला आणि त्या थपडाच्या गंजावर 2 पोते गंजावर झाकण टाकले आणि आपले हरभरे व्यवस्थित असे टमटम फुगून घेतले. त्यानंतर पुढील कृती करू. हरभरे व्यवस्थित वैचून काढायचे, कारण त्यात एक अर्धा खडा राहिलेला तो बुडाला राहतो. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने वरचे फुगलेले हरभरे वैचून घ्यायचे. खाली कुच्चरही हरभरे राहतात. कुच्चर म्हणजे जे भिजले नाहीत ते.
जे भिजले नाहीत ते हरभरे जर आपण तसेच उपसून घेतले तर ते हरभरे तसेच डाळीत येतात व डोळ निर्माण होते डाळीत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती करून घ्यायची. त्यानंतर मी घेतलेले सर्व हरभरे एका जाग्यावर व्यवस्थित असे झाकून घेतले आणि सर्व हरभरे टम्म फुगले. तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते नक्की सांगा. आणि तुम्ही ही शेतीवाली गृहिणीच्या पद्धतीने एकदा डाळ करून पाहत नक्की तुमची डाळ छान आणि मस्त होईल. ही माझी डाळ एकदम विकतच्या डाळीसारखी झाली होती. दोन्ही टोपणं बराबर झाले होते डाळीची. या प्रकारे तुम्ही डाळ एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमची डाळ जर कशी आली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी हे हरभरे झाकून घेतले आणि पुन्हा ओपन करून त्यांना उन्हात वाळू घातली. उन्हात वाळू घालताना व्यवस्थित वाळू घालायची पातळ. मी 2 दिवस हरभरे वाळले की माझे हरभरे एकदम छान आणि मस्त वाळले, खळखळ वाळले होते. आपण आपले हरभरे 2 दिवस असे मस्त उन्हात वाळून घेऊ. आम्ही उन्हात वर गच्चीवर हरभरे टाकले होते. ते हरभरे एकदम खरखळ असे वाळून घेतले. 2 दिवसानंतर मी पहिल्या दिवशी हरभरे छान वाळले. दुसऱ्या दिवशीचेही तुम्हाला दाखवणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा हरभरे स्वच्छ करते. पहा, पहिल्या दिवशी आपले हरभरे मस्त व्यवस्थित वाळून घ्यायचे. ते तसे जर भरून ठेवले तर चिकट होतात. आपण भिजले की थोडासा गंज मारून ठेवायचा आणि नंतर लगेच वाळू घालण्यासाठी घ्यायचे, कारण याने हरभरे मस्त डाळ आपली छान येते, खराबही होत नाही. तुम्ही ही डाळ पुरणासाठी बेसन पिठासाठी तुम्ही विकतची जशी डाळ वापरता का त्याप्रमाणे डाळ वापरू शकता. मी ही डाळ साधारण 40 किलो हरभरे घेतले होते. 40 किलोला माझी 30 ते 32 किलो डाळ पडलेली आहे. आणि चला आता आपण पुढील कृती पाहू. दुसऱ्या दिवशी मी ते हरभरे स्वच्छ असे कडकड उन्हात वाळून घेतले. चला माझ्या गावचा व्ह्यू थोडासा दाखवते तुम्हाला. दुसऱ्या दिवशी मी छान प्रकारे हरभरे वाळून घेतले. तुम्ही कडकड उन्हात हे 2 दिवस वाळू शकता. आणि ऊन थोड्या प्रमाणात कमी असले की 2-3 दिवस वाळले तरी आपले हरभरे वाळून निघतात. आणि जास्त प्रमाणात ऊन असलं तर 1.5 दिवस वाळतात. हे पहा, आपल्या हरभरे वाळल्यानंतर किती खळखळ आवाज येत आहे. एकदम छान प्रकारे आपले हरभरे वाळलेले आहेत. मी हे 2 दिवस वाळल्यानंतर पुन्हा हरभरे स्वच्छ करून घेते, कारण यात एक अर्धी डाळ आणि काड्या शिल्लक राहिल्या होत्या त्या फटकून एकदम व्यवस्थित करून घेते. छान आणि मस्त त्याला आपण फटकून काढू. फटकून काढल्यानंतर पहा त्या हरभऱ्यात किती स्वच्छ केले होते तरी इतकी घाण निघली. तुम्ही या प्रकारे हरभरे स्वच्छ करून घ्या आणि नंतर गिरणीमध्ये भरडायसाठी द्या. तुम्ही घरी भरडू शकता तुम्हाला येत असेल तर, घरी जाता असलं तर. परंतु मी ही डाळ गिरणीमधून भरडून आणली होती. हरभरे एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ करून घ्यायचे, कारण हरभऱ्यात घाण राहिली की ती डाळीतही घाण येते आणि नंतर खूप प्रॉब्लेम येतात. मी आधी सर्व हरभरे एकदा स्वच्छ केले आणि पुन्हा एकदा केले. मी आता डाळ भरडून आणली होती. ती डाळ आपण एका चाळणीने गहू चाळायच्या चाळणीने चाळून घेऊ. त्या गहू चाळायच्या चाळणीने गहू चाळले की त्यातली बारीक पीठ आणि थोडीशी ठोकर कण खाली पडतात आणि आपली निव्वळ डाळ वर शिल्लक राहते. ही डाळ एकदम छान आणि मस्त झालेली आहे. आणि या डाळीला, घरी बनवलेल्या डाळीला किडाही लागत नाही, कारण आपण एकदम व्यवस्थित काळजी घेऊन डाळ बनवलेली आहे. माझ्या डाळीत एक पण सुद्धा डोळ आलेलं नाही आणि हरभरा सुद्धा आलेला नाही. तुम्ही या पद्धतीने डाळ नक्की ट्राय करून पहा. तुमची ही डाळ अशीच येईल. पहा, मी खोटं बोलत नाही. एकदम व्यवस्थित आणि छान माझी डाळ तयार झालेली आहे. मी ही नंतर फॅन सुरू करून कूलर फॅनच्या हवाला सर्व डाळ व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि नंतर भरून ठेवली. माझी साधारणपणे ही डाळ 25-30 किलो डाळ पडली असेल. मी ती काही मोजली नाही. चला, तुम्ही या प्रकारे डाळ नक्की करून पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. तुम्ही कोणत्या प्रकारे